आपण चांगली 40 कर्म केली आणि 10 वाईट कर्म केली, याचा अर्थ आपण 50 कर्म केली, ह्या 50च्या 50 कर्मांचं फळ आपल्याला भोगावंच लागणार. म्हणजे 10 चांगल्या कर्मांबरोबर 10 वाईट कर्म प्लस मायनस झालं आणि 0 झालं असं होत नाही. हे 40 कर्मांचं फळ सुख हे भोगावंच लागेल, 10 कर्मांचं फळ दुःख हे भोगावंच लागेल. म्हणजे कर्माच्या सिद्धांताप्रमाणे कर्माच्या कायद्यात 50 कर्म केली मग ती चांगली असतील सुख, वाईट असतील दुःख, हे आपल्याला भोगावंच लागेल. हे सगळं ऐकल्यानंतर मनामध्ये विचार येतो, याच्यावरती उपाय काय, यांना सुटायचं कसं? तर याच्यातनं बाहेर पडण्याकरता भगवद्गीता हा फार मोठा आधार आहे. आदरणीय माता, भगिनी आणि बंधुजन, माझे पुणे सुंदर पुणे या मंचावरून भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजित व्याख्यानमालेमध्ये आजच्या सत्रात मी आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. आपण भगवद्गीतेवर चिंतन करीत आहोत. मागच्या सत्रामध्ये आपण कर्मयोग आणि गीतेतील यज्ञ या विषयावर चिंतन केलं. त्याच्या अगोदरच्या सत्रामध्ये कर्मयोगावर चिंतन केलं. या मागच्या 2 सत्रामध्ये आपण कर्मयोग म्हणजे काय या विषयावरती बोललो. प्रश्न असा आहे की कुणीही विचारेल की आपण कर्मयोगाचं आचरण का करायचं, कर्मयोग आचरल्यामुळे काय होतं, किंवा कर्मयोगाचं आचरण जर केलं नाही तर काय होतं. यासाठी आपल्याला कर्माचा कायदा काय आहे, कर्माचा सिद्धांत काय आहे याच्याबद्दल जाणून घेतलं पाहिजे आणि तोच आजचा आपला विषय आहे. आपण यापूर्वी असं पाहिलं की कर्म करणं हे मनुष्याला अपरिहार्य आहे. आपण श्लोकही पाहिला भगवद्गीतेतला 3ऱ्या अध्यायातला, शरीर यात्रा पिचते न प्रसिद्धेद कर्मणः. याचा अर्थ कर्म जर केलं नाही तर आपलं शरीर, आपल्या शरीराची यात्रा, आपला जीवन प्रवास नव्हे आपलं जीणं जगणं हे अशक्य आहे. त्याशिवाय कर्म केल्याशिवाय आपला जीवनरथ चालूच शकत नाही. आपल्याला हे माहिती आहे की समाजात वावरताना, घरात राहताना, घरात बाहेर पडल्यावर आपल्याला काही नियम, काही कायदे हे पाळावेच लागतात. त्याचप्रमाणे या संपूर्ण अखिल विश्वाचं संचालन करण्याकरता काही नियम आहेत, काही कायदा आहे आणि या नियमांना, या कायद्यालाच कर्माचा कायदा किंवा कर्माचा सिद्धांत असं म्हणतात. हे सगळं विश्व या कर्माच्या कायद्याप्रमाणे चालतं, कर्माच्या सिद्धांताप्रमाणे चालतं. आपल्याकडे आपण जे नियम पाळतो, जे कायदे पाळतो, त्याला काही ठिकाणी काही अपवाद असतात किंवा आपला स्वभाव असा आहे की आपण त्या नियमातून किंवा कायद्यातून पळवाटा शोधत असतो आणि त्याप्रमाणे आचरण करीत असतो. पण या कर्माच्या कायद्यामध्ये काहीही अपवाद नाही, काहीही पळवाटा नाही. कर्माचा कायदा जसा आहे तसाच आपल्याला आचरणात आणावा लागतो. मग हा जो कर्माचा कायदा आहे त्याचा अभ्यास करताना आपण कर्म म्हणजे काय हे पुन्हा एकदा पाहूयात. कर्म कशाला म्हणायचं, तर कर्म म्हणजे क्रिया. आपण जे जे काम करतो, ज्या ज्या क्रिया करतो त्याला कर्म म्हणायचं. उदाहरणार्थ द्यायचं झालं दैनंदिन जीवनामधलं, तर खाणं, पिणं, चालणं, बोलणं, ऐकणं,
स्पर्श करणं, वास घेणं, पैसे मिळवणं, विश्रांती घेणं, झोपणं, श्वासोश्वास करणं, ही सगळी कर्मच आहेत. अगदी मनामध्ये कुठलाही विचार करणं हे सुद्धा कर्म आहे आणि तो विचार करून काही निर्णय घेणं हे देखील कर्म आहे. तर मग ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत आपण ही जी सगळी कर्म करतो, या कर्माचे 3 विभाग पडतात. पहिला आहे क्रियमाण कर्म, दुसरा आहे संचित कर्म आणि तिसरा आहे प्रारब्ध कर्म. या सगळ्यांचा आपण टप्प्याटप्प्यानं विचार करूयात. तर पहिलं आहे क्रियमाण कर्म. म्हणजे अगदी आपण सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत किंवा अगदी जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जी जी कर्म करतो, ज्या ज्या क्रिया करतो, ती सगळी कर्म म्हणजेच क्रियमाण कर्म. म्हणजे आपण आयुष्यामध्ये केलेलं, करीत असलेलं आणि भविष्यामध्ये पुढे करणारं प्रत्येक कर्म हे क्रियमाण कर्म आहे. मग प्रत्येक कर्म म्हणजे क्रियमाण कर्म हे झाल्यानंतर, कर्म केल्यानंतर त्या कर्माचा परिणाम म्हणजे त्या कर्माचं फळ हे तयार होणारच. आणि तो जो परिणाम आहे, ते जे फळ आहे, ते फळ दिल्याखेरीज ते कर्म शांत होत नाही. म्हणजे प्रत्येक कर्माच्या पाठीमागे आपल्याला काही ना काहीतरी फळ हे मिळणारच. म्हणजे उदाहरण द्यायचं झालं, मगाशी आपण म्हणलं की आपण श्वासोश्वास करतो, तर श्वासोश्वास करण्याचं जे कर्म केलं त्याचं फळ आपल्याला काय मिळालं, तर आपण जिवंत राहिलो. श्वासोश्वास केलाच नाही तर आपण जिवंत राहणार नाही. म्हणजे श्वासोश्वासाचे जे कर्म आहे त्याचं फळ म्हणजे आपण जिवंत राहिलो. आणि याचा अर्थ काय झाला, हा नियम काय आहे की कर्माचं फळ जे तयार होतं ते फळ आपल्याला मिळाल्यानंतरच आपली त्याच्यातून सुटका होते. उदाहरण द्यायचं झालं तर आपण तहान लागल्यावर पाणी पितो. तहान लागली, पाणी प्यालो, आपली तहान भागली. म्हणजे पाणी पिणं हे कर्म झाल्यानंतर तहान भागली हे त्याचं फळ झालं. म्हणजे तहान भागण्याचं फळ देऊन पाणी पिण्याचं कर्म हे शांत राहिलं. किंवा आपल्याला भूक लागली, भूक लागल्यानंतर आपण काहीतरी खाल्लं, खाल्ल्यानंतर आपली भूक शमली. म्हणजे आपण काहीतरी खाल्लं हे कर्म आहे, त्याचं फळ काय, तर आपली भूक भागली. म्हणजे भूक भागल्याचं फळ देऊन अन्न किंवा काहीतरी पदार्थ खाण्याचं कर्म हे शांत झालं. किंवा अगदी दुसरं टोकाचं उदाहरण जर घेतलं तर आपण कोणाला काही अतिशय अभद्र असं काही बोललो आणि म्हणून ज्याला आपण अभद्र बोललो त्याने आपल्याला मारलं. म्हणजे आपण अभद्र बोलण्याचं जे कर्म केलं त्याचं फळ मार खाऊन आपल्याला लगेच मिळालं. प्रत्येक क्रियमाण कर्म, प्रत्येक केलेलं कर्म हे फलद्रूप होतच होतं. आणि त्या क्रियमाण कर्माचं जे फळ, जो परिणाम तयार होतो, ते फळ, तो परिणाम भोगूनच त्यातून आपली सुटका होते. तर कर्माचा दुसरा जो प्रकार आहे तो संचित कर्म. तर कित्येक क्रियमाण कर्म असे असतात की ती लगेच तात्काळ फळ देत नाहीत. त्या कर्माचं फळ मिळायला कमी जास्त प्रमाणामध्ये वेळ लागतो आणि तो वेळ गेल्यानंतर त्या कर्माचं आपल्याला फळ मिळतं. म्हणजे कर्म तर केलं पण त्याचं जे फळ तयार झालं ते सुरुवातीला आपण असं म्हणूया की ते कच्चं होतं फळ, ते पक्व व्हायला कमी जास्त प्रमाणात वेळ लागला आणि नंतर त्याचे फळ ज्यावेळेला पिकलं, पक्व झालं, त्यावेळेला त्याचं फळ मिळालं. म्हणजे कर्म केल्यानंतर ते फळ पक्व होऊन आपल्याला मिळालं. मधल्या काळामध्ये ते कर्म आपल्या खात्यावर बॅलन्स म्हणून शिल्लक राहिलं आणि त्या बॅलन्स कर्माचं फळ पक्व झालं, तयार झालं, आपल्याला मिळालं. म्हणजे अशा फळ न दिलेल्या आणि खात्यावर शिल्लक राहिलेल्या, बॅलन्स राहिलेल्या कर्माला
संचित कर्म असं म्हणतात. शिल्लक राहिलेलं कर्म, फळ याला शिल्लक राहिलेलं कर्म, ते संचित कर्म. उदाहरण जर द्यायचं झालं की आपण SSCची परीक्षा देतो किंवा कुठल्याही विद्यापीठाची परीक्षा देतो किंवा कुठलीही परीक्षा देतो. ही परीक्षा देण्याकरता आपण अभ्यास केला, हे कर्म केलं. परीक्षेची उत्तरपत्रिका होती, प्रश्नपत्रिकेवरून त्या उत्तरपत्रिकेवरून उत्तर लिहिली, हे आपलं कर्म झालं. परीक्षेचा पेपर दिला, हे कर्म झालं. पण त्या परीक्षेचं जे फळ आहे, म्हणजे त्या परीक्षेचा निकाल, तो रिझल्ट आपल्याला लगेच मिळत नाही. त्याकरता काही वेळ द्यावा लागतो. उदाहरण घ्यायचं झालं तर मार्चमध्ये SSCची 10वीची परीक्षा झाल्यानंतर त्याचा परिणाम मिळायला जूनचा 2रा किंवा 3रा आठवडा उजाडतो. म्हणजे परीक्षा दिलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या खात्यावर ते परीक्षा दिल्याचं जे कर्म आहे हे संचित राहिलं, शिल्लक राहिलं, बॅलन्स राहिलं. जूनच्या 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये पक्व झालं, पिकलं आणि त्याचं फळ परिणामस्वरूप आपल्याला रिझल्ट म्हणून मिळालं. किंवा दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर आपण आजारी पडलो तर डॉक्टरांच्याकडे, वैद्याकडे जातो, ते आपल्याला औषध देतात. ते औषध घेतल्यानंतर लगोलग आपल्याला बरं वाटतं का? तर लगेच बरं वाटत नाही. ते औषध घेतल्यानंतर त्याचा परिणाम शरीरावर होऊन त्याचं फळ म्हणजे आपण रोगमुक्त होणं, निरोगी होणं, याच्याकरता काही काळ हा जावाच लागतो. म्हणजे औषध घेतलं हे कर्म झालं, पण त्या कर्माचं फळ मध्ये काही काळ गेला, त्या काळामध्ये ते फळ, ते कर्म आपल्या खात्यावरती बॅलन्स, शिल्लक, संचित म्हणून राहिलं. आणि नंतर काही काळानंतर मग कदाचित 1 दिवस असेल, 2 दिवस असेल, 7 दिवस असतील, 15 दिवस असतील, त्याच्यानंतर त्याचं आपल्याला फळ मिळालं. याच्याहीपेक्षा दीर्घ मुदतीचं उदाहरण जर घ्यायचं झालं तर आपण आंब्याची कोय जमिनीमध्ये लावली, त्याचं रोप तयार झालं. रोप तयार झाल्यानंतर त्याचा वृक्ष तयार झाला, ते झाड आंब्याचं मोठं झालं. म्हणजे 7, 8, 10 वर्षानंतर त्या आंब्याच्या झाडाला पहिल्यांदा कैऱ्या लागल्या, म्हणजे फळं लागली. याचा अर्थ काय झाला की आंब्याची आपण कोय लावली, त्याला पाणी दिलं, हे आपलं कर्म झालं. पण त्याचं फळ मिळायला आपल्याला 7, 8, 10 वर्ष लागली. म्हणजे मधल्या काळामध्ये आपण केलेलं कर्म हे शिल्लक राहिलं, संचित राहिलं. आणि ते संचित कर्म ज्या वेळेला पक्व झालं, त्याचं फळ पक्व झालं, त्यावेळेला ते आपल्याला मिळालं. आता अशी कल्पना करा की आपण सबंध दिवसामध्ये एकूण उदाहरणादाखल म्हणूयात 100 कर्म केली निरनिराळे. ते 100 कर्मापैकी 90 कर्म ताबडतोब फळ दिलं आणि संपली. म्हणजे मगाशी जसं म्हणलं आपण पाणी प्यालो, अन्न खाल्लं, भूक लागली म्हणून, हे आपण कर्म केलं, त्याचं फळ लगेच आपल्याला मिळालं आणि ते कर्म संपलं. पण या 100 पैकी 90 कर्म समजा अशी कल्पना करूया संपली, तर 10 कर्म ही संचित कर्म म्हणून दिवसाच्या अखेरीला आपल्या खात्यावर शिल्लक राहिली. दुसऱ्या दिवशीही तसंच, तिसऱ्या दिवशीही तसंच, आठवड्याच्या अखेरीलाही तसंच. म्हणजे प्रत्येक दिवशी आयुष्यामध्ये हे असंच होत राहणार. त्याची काही कर्मांची फळं 2 दिवसांनी, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी, महिन्यानी, 2 महिन्यांनी, 6 महिन्यांनी, कधी ते 1 वर्षाने आपल्याला मिळतील. पण त्याच्यातली काही कर्म अशी असतात की ती आपल्याला फळ देतच नाही. आपल्याला असं वाटतं की आपल्याला फळ मिळालं नाही, म्हणजे ते कर्म संपलं का, त्या कर्माचं फळ संपलं का, तर त्या कर्माचं फळ संपलं नाही. जीवनाच्या अखेरपर्यंत अशी कल्पना करा, जीवनाच्या अखेरपर्यंत, आपल्या मृत्यूपर्यंत ज्या कर्मांचं फळ आपल्याला मिळालेलं नाही, ती कर्म, त्यांचं फळ आपल्या खात्यावर संचित म्हणून राहतात आणि ती पुढच्या जन्मामध्ये कॅरीड फॉरवर्ड, पुढच्या जन्मामध्ये पुढे चालू अशी आपल्याबरोबर येतात. याचा अर्थ काय की कर्म फळ दिल्याशिवाय शांत होत नाही. कर्माचं फळ हे मिळतंच मिळतं. या नियमाप्रमाणे
या कायद्याप्रमाणे अशी जन्मोजन्मी शिल्लक राहिलेली कर्मफळं या जन्मात पुढच्या जन्मामध्ये भोगून संपवल्याशिवाय आपली सुटका नाही. प्रत्येक कर्माचं फळ हे भोगावंच लागतं. आणि म्हणून मग तिसऱ्या प्रकारचं कर्म प्रारब्ध कर्म. आपण पाहिलं की संचित कर्म त्याचं फळ सुरुवातीला कच्चं होतं, ते पक्व व्हायला पिकायला काही वेळ लागतो आणि मग ते फळ आपल्याला मिळायला, ते फळ द्यायला तयार होतं. आणि हे जे तयार झालेलं आहे त्याला म्हणतात प्रारब्ध कर्म. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ज्याला आपण म्हणतो ना नशीब, हे जे नशीब आपण म्हणतो माझ्या नशिबी हे का आलं, माझ्या वाट्याला हे का आलं, किंवा आपण भगवंताला प्रार्थना करतो, भगवंता तू हे मला का दिलंस. भगवंत आपल्याला देत नाही. आपण या जन्मी किंवा याच्या अगोदरच्या जन्मात किंवा त्याच्याही अगोदरच्या जन्मांमध्ये काहीतरी कर्म केलेलं असतं, ते संचित म्हणून आपल्या खात्यामध्ये शिल्लक राहिलं आणि या जन्मामध्ये ते पक्व होऊन पिकून आपल्याला फळ द्यायला तयार झालं, ते आपल्या वाट्याला आलं. पण आपण दोष देतो नशिबाला, किंवा आपण म्हणतो की माझं प्रारब्धच हे चुकीचं आहे. प्रारब्ध चुकीचं नसतं, आपणच केलेल्या कर्माचं फळ आपल्याला मिळतं. म्हणजे जन्मजन्मांतरीच्या संचित कर्मापैकी जी संचित कर्म पक्व होऊन फळ देण्यासाठी तयार होतात तेवढी प्रारब्ध कर्म आपल्याला भोगावी लागतात या जन्मामध्ये. आणि त्या जन्मात ती प्रारब्ध कर्म, ती फळं भोगल्यानंतरच आपलं शरीर सुटतं. उदाहरणादाखल जर बोलायचं झालं तर एखादी व्यक्ती एखाद्या रोगाने आजारी आहे, अतिशय जर्जर झालेली आहे, त्याच्या वेदना त्या व्यक्तीला सहन होत नाही आणि त्यावेळी ती व्यक्ती म्हणते देवा आता सोडव एकदा मला याच्यातनं, पण ते सुटत नाही. याचा अर्थ अगोदरच्या जन्मांमधलं जे काही प्रारब्ध असेल, प्रारब्ध कर्म असेल आणि ते आता तयार झालं फळ द्यायला आपल्याला, ते फळ पूर्ण भोगल्याखेरीज हे शरीर सुटत नाही. मग आपण असं म्हणूयात की ज्या वेळेला एखादं बालक जन्माला येतं तर ते प्रारब्ध भोगण्यासाठी अनुरूप योग्य असा देह या जन्मामध्ये आपल्याला मिळतो. याचा अर्थ या जन्मामध्ये आपण कुठली प्रारब्ध कर्म भोगायची आहेत ते ठरलेलं असतं आणि ती भोगण्याकरता अनुरूप असा देह, ती भोगण्याकरता अनुरूप असं आरोग्य आपल्याला मिळतं. ती कर्म भोगण्याकरता अनुरूप असं आपल्याला आईवडील, पती पत्नी, मुलं बाळं, नातेवाईक आपल्या वाट्याला येतात. त्या प्रकारची सुखदुःख आपल्या वाट्याला येतात आणि त्या जीवनामध्ये, त्या आयुष्यामध्ये ती या देहाला प्राप्त होतात आणि ती सगळी प्रारब्ध कर्म भोगल्याशिवाय हा देह सुटत नाही. पण हे जे जीवन आहे या जीवनात कर्म तर करावीच लागतात. सुरुवातीला आपण पाहिलं की कर्म केल्याखेरीज आपण जगूच शकत नाही. याचा अर्थ काय की आपण या जन्मामध्ये पूर्वीच्या जन्मांमधली जी प्रारब्ध कर्म आहे ते चांगलं असेल, वाईट असेल, सुख असेल, दुःख असेल, ते आपण भोगत असतोच. पण हे करत असताना नवीन संचित कर्म आपण तयार करत असतो आणि यामुळे होतं काय, माणूस जन्म मरणाच्या चक्रामध्ये सतत फिरत राहतो. संचित कर्म प्रारब्ध होऊन भोगण्याचं हे चक्र हे अखंड आणि अव्याहत अशा स्वरूपामध्ये चालू असतं. या चक्रातून माणूस सुटत नाही तोपर्यंत सुटका नाही. ज्याला आपण मोक्ष म्हणतो, मुक्ती म्हणतो, ही मुक्ती केव्हा मग मिळते की जन्मजन्मांतरीची जी प्रारब्ध कर्म आहेत, जी संचित होऊन भोगायला अजून पक्व झालेली नाहीत, ती पक्व होऊन भोगून संपेपर्यंत माणसाची या जन्म मरणाच्या चक्रातून सुटका नाही, मुक्ती नाही.
मोक्ष नाही. म्हणजे तुम्ही कर्म केलं की त्याचं फळ हे तुम्हाला चिकटलं असं समजा. आणि ह्याच्याकरता माणसाने सावध होणं हे अतिशय गरजेचं आहे. मग आता ही जी माणसं आहेत, मनुष्य जो आहे की याकडून आपण म्हणजे मानव जात आहे 3 प्रकारामध्ये विभागली गेलेली आहे. सत्वगुणी, रजोगुणी, तमोगुणी. सत्वगुणी मनुष्य काय म्हणतो की मी चांगलं कर्म करीन, त्याचा परिणाम मला अनुकूल मिळो किंवा प्रतिकूल मिळो. याचा अर्थ जो सत्वगुणी मनुष्य आहे तो कर्म करताना फलाची अपेक्षा ठेवत नाही. हे जर निश्चित प्रकारचं फळ मला मिळालं पाहिजे अशी अपेक्षा ठेवीत नाही. तो चांगलं कर्म करीत राहतो. कदाचित त्याला ते फळ मिळेल, त्याला अपेक्षित आहेत किंवा जसं असायला पाहिजे तसं, कदाचित अर्धवट मिळेल किंवा कदाचित त्याला विपरीत फळ मिळेल. पण सत्वगुणी म्हणतो की मी चांगलंच कर्म करीन, त्याचा परिणाम मला अनुकूल मिळाला किंवा प्रतिकूल मिळाला तरी मी तक्रार करणार नाही. दुसरा आहे प्रकार तो रजोगुणी माणसांचा. रजोगुणी मनुष्य काय म्हणतो, मी कर्म करीन पण त्याचा अनुकूल परिणाम मला मिळायलाच पाहिजे. याचा अर्थ आपण मागच्या 2 सत्रामध्ये जे पाहिलं की सर्वसामान्य माणसं काय म्हणतात की मी कर्म केल्यानंतर त्याचा चांगला परिणाम हा मला मिळायलाच पाहिजे आणि त्याच्याकरता म्हणून मी हे कर्म करतोय. आणि तिसरा जो प्रकार आहे माणसांचा तो तमोगुणी माणसांचा. तमोगुणी मनुष्य म्हणतो की मला अनुकूल परिणाम मिळणार असेल तरच मी कर्म करीन. पहा बरं का, सामान्यपणे आपण एखाद्याला कर्म करायला सांगितलं, एखादं काम सांगितलं तर तो लगेच म्हणतो, विचारतो आपल्याला की मी हे करतो, मला काय मिळणार. याचा अर्थ आपण आता विचार करा की याला सत्वगुणी म्हणायचं, रजोगुणी म्हणायचं का तमोगुणी म्हणायचं. की एखादं कर्म आपल्या वाट्याला आलं, आपण म्हणतो मी का करायचं हे कर्म. ते जर आपल्या वाट्याला आलेलं आहे, तो जर आपला स्वधर्म आहे, ते जर आपलं स्वकर्तव्य आहे तर ते आपण करायलाच पाहिजे. आणि ते जर आपण करणार नसू तर होणार काय, ते तुमच्या वाट्याला आलं आहे, तुम्ही केलं नाही, याचा अर्थ तुमच्या खात्यावर ते संचित शिल्लक म्हणून राहिलं आणि ते केल्याखेरीज त्याचा परिणाम भोगल्याखेरीज तुमची त्याच्यातून सुटका नाही. म्हणून निष्कर्ष असा काढता येईल, जेवढी म्हणून आपण कर्म करतो, जी क्रियमाण कर्म करतो ती ज्या प्रकारची कराल, जशा प्रकारानं कराल तेवढं आणि त्या प्रकारचंच प्रारब्ध तुमचं तयार होतं. म्हणून माणसाने जीवनामध्ये अतिशय सावध असायला पाहिजे. माणूस सहज म्हणून काहीतरी करून जातो आणि मग त्याच्या वाट्याला त्याचं फळ येतं आणि त्यावेळेला तो मनुष्य म्हणतो की असं होईल मला वाटलं नव्हतं. त्यावेळेला ते कर्म केलं, त्याचं फळ तयार झालं. फळावरती किंवा कसं फळ मिळावं याच्यावरती आपला काही अधिकार नाही, आपलं नियंत्रण नाही. त्यामुळे ते कर्म करताना आपण अतिशय सावध राहिलं पाहिजे. आणि फळ किती मिळतं तर तुम्ही जे कर्म केलं, जसं कर्म केलं, ज्या प्रकाराने कर्म केलं, ज्या हेतूनं कर्म केलं त्या प्रकारचं तेवढंच आणि तितकंच फळ तुम्हाला मिळणार. त्याच्यामध्ये कर्माच्या कायद्यामध्ये कमी मिळणार नाही आणि जास्तही मिळणार नाही, नेमकं तेवढं आणि तेवढंच मिळणार. मग हे सगळं ऐकल्यानंतर माणूस विचार करेल किंवा आम्ही काही पुरुषार्थ करायचा का नाही, आम्ही काही करायचंच नाही का, हेही चालणार नाही. कर्म तर करावंच लागणार. तर भारतीय शास्त्रकारांनी पुरुषार्थाचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. चतुर्विध पुरुषार्थ करायला सांगितलेले आहेत. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे 4 पुरुषार्थ आपल्या शास्त्रकारांनी भारतीय संस्कृतीने सांगितले. त्यातलं पहिलं जे आहे धर्म म्हणल्यानंतर क्षणभर बिचकायला होतं. म्हणजे काय तर धर्म या शब्दाचा अर्थ
नीती नियमांची चौकट. जसं मग सुरुवातीला सांगितलं की आपण घरामध्ये असताना किंवा घराच्या बाहेर समाजामध्ये वावरत असताना, रस्त्यामध्ये असताना, बसमध्ये असताना, प्रवासात असताना, कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं काही नियम आपल्याला पाळावेच लागतात. तर हे जे नीती नियम आहेत, कसं वागावं, कसं बोलावं, कसं चालावं, कसं आचरण करावं, ही जी नीती नियमांची चौकट आहे त्याला म्हणायचं धर्म. हा पहिला पुरुषार्थ. दुसरा पुरुषार्थ अर्थ म्हणजे संपत्ती. तिसरा पुरुषार्थ हे काम, इच्छा, कामना, वासना. आणि चौथा पुरुषार्थ मोक्ष, याचा अर्थ जन्म मरणाच्या चक्रातून सुटका. तर भगवद्गीतेमध्ये आणि भारतीय शास्त्रकारांनी काय सांगितलं आहे की धर्माचं म्हणजे नीती नियमांचं पालन करून अर्थ प्राप्त करावा. म्हणजे नीती नियमांचं पालन करून नियमानुसार, नीतीनुसार आपण संपत्ती मिळवावी. याचा अर्थ अर्थसंपादनाला, संपत्ती मिळवायला, पैसे मिळवायला कुठेही भगवद्गीतेने किंवा शास्त्रकारांनी प्रतिबंध केलेला नाही. शास्त्र पैसे मिळवा, पण ते नीती नियमाप्रमाणे मिळवा. आणि नीती नियमांप्रमाणे मिळवलेला पैसा, नीती नियमांप्रमाणे मिळवलेली संपत्ती, याचा उपयोग काय करायचा? तर जीवनामधल्या आपल्या कामना, आपल्या इच्छा पूर्ण करण्याकरता करायचा. म्हणजे नीती नियमांप्रमाणे धर्माच्या चौकटीत, नीती नियमांच्या चौकटीत राहून पैसा मिळवायचा. याला बंदी नाही, याला अडचण नाही, याला प्रतिबंध नाही. आणि अशा पद्धतीने मिळवलेली संपत्ती मिळवून त्या संपत्तीचा उपयोग आपल्या इच्छा, आपल्या कामना, आपल्या आकांक्षा पूर्ण करण्याकरता करायचा. आणि मग प्रयत्न कशाकरता करायचा? तर जीवनाचं सर्वोच्च ध्येय म्हणजे मोक्ष, त्याच्या प्राप्तीसाठी सतत प्रयत्नशील राहायचं. आत्ता आपण जी चर्चा केली की क्रियमाण कर्म, संचित कर्म, प्रारब्ध कर्म, प्रत्येक कर्म फळ दिल्याखेरी शांत होतच नाही. प्रत्येक कर्माचं फळ आपल्याला मिळतंच मिळतं. या जन्मात मिळेल किंवा पुढच्या जन्मात मिळेल किंवा त्याच्या पुढच्या जन्मात मिळेल. जोपर्यंत ते आपल्याला भोगायला मिळायला तयार होत नाही, पक्व होत नाही, तोपर्यंत ते आपल्या खात्यावरती आहेच. मग या आयुष्यामध्ये आपण वागायचं कसं? या आयुष्यामध्ये आपलं आचरण कसं असायला पाहिजे? म्हणजे या 4 पुरुषार्थापैकी धर्म म्हणजे नीतिनियमांचं पालन आणि मोक्ष याच्याकरता मनुष्यानं सतत प्रयत्नशील असलं पाहिजे. आणि ते प्रारब्धावरती सोडता कामा नये. उदाहरण सांगतो. एखाद्या व्यक्तीने आपल्याला सांगितलं की अशा पद्धतीची उपासना करा किंवा या देवाची उपासना करा, या देवाची भक्ती करा. ज्याला सांगितलं त्याने ऐकून घेतलं. आणि ऐकून घेतल्यानंतर ती व्यक्ती निघून गेल्यावर काय म्हणले? बघू, त्या देवाची इच्छा असेल त्यावेळेला होईल हातनं. याचा अर्थ मी प्रयत्न करणार नाही. देवाची इच्छा किंवा नशिबात असेल तर होईल हातनं. तर नशिबात असेल तर होईल हातनं हा पलायनवाद झाला आहे. हे पळ काढणं झालं. याचा अर्थ नीतिनियमांच्या, धर्माच्या चौकटीत राहून जन्म मरणाच्या चक्रातून सुटण्याकरता सतत प्रयत्नशील राहिलं पाहिजे. हा पुरुषार्थ झाला. ते कधीही प्रारब्धावरती, नशिबावरती सोडायचं नाही. मी नीतिनियम पाळीन, काय असेल नशिबात तर होईल हातनं. नाही, नीतिनियम हे पाळलेच पाहिजे. ती चौकट मोडता कामा नये. कारण ती जर चौकट मोडली, याचा अर्थ मी चौकट मोडण्याचं कर्म केलं, ते माझ्या संचितामध्ये जमा झालं आणि ते मला कधीतरी भोगावं लागणारच आहे. आणि दुसरी गोष्ट, अर्थ आणि काम याच्याकरता पुरुषार्थ करू नये. ते प्रारब्धावर सोडून द्यावं. याचा अर्थ प्रयत्न करायचे. नीतिनियमांची चौकट सांभाळून प्रयत्न करायचा.
नीतिनियमांची चौकट सांभाळून अर्थसंपादन करायचं, नीतिनियमांची चौकट सांभाळून संपत्ती मिळवायची, आणि जी संपत्ती या पद्धतीनं मिळेल, नीतिनियम पाळून मिळेल, त्या संपत्तीचा उपयोग माझ्या इच्छा, माझ्या आकांक्षा, माझ्या कामना या पूर्ण करण्याकरता करायचा. आणि हे मात्र आपण काय करतो सामान्यपणे, हे प्रारब्धावरती सोडून देतो. प्रयत्न करायचा आहे, पण अर्थ आणि काम हे प्रारब्धावर सोडून द्यायचं. याचा अर्थ काय? तर अर्थप्राप्तीकरता नीती नियमांची चौकट सोडायची नाही. अर्थप्राप्तीकरता नीती नियमांची चौकट जर सोडली, याचा अर्थ वाममार्गाने जर पैसा मिळवला, वाममार्गाने जर संपत्ती मिळवली, तर ते अहितकारक कर्म आपल्या खात्यावर जमा झालं, ते संचित झालं, ते पक्व होऊन आपल्याला ते कधीतरी भोगावं लागणारच आहे. म्हणजे जे धन प्रारब्धानुसार आपल्याला प्राप्त होतं त्यात समाधान मानता आलं पाहिजे. या प्रारब्धानुसार मला जी संपत्ती मिळाली त्याच्यामध्ये मी समाधानी राहिलं पाहिजे, आणि त्याच्यामधून ज्या माझ्या इच्छा कामना पूर्ण होतील, त्याची पूर्ती होईल, त्याच्यामध्ये मला संतुष्ट राहायला शिकता आलं पाहिजे. आपण नेमकं उलट करतो. आपण धर्म, नीतिनियमांची चौकट आणि मोक्ष हे प्रारब्धावर सोडून देतो, आणि अर्थ आणि काम म्हणजे इच्छा वासनांची पूर्ती याच्याकरता सतत प्रयत्नशील राहतो. आणि ते सरळ मार्गाने मिळालं नाही तर त्याच्याकरता वाममार्गाची आपण वाट धरतो, आणि तिथेच आपण फसतो, तिथेच आपण गोत्यामध्ये येतो. वास्तविक अर्थ आणि काम हे आपले शत्रू आहेत का? ते आपले शत्रू नाही आहेत. त्याच्याकरता जरूर प्रयत्न केलाच पाहिजे. भगवद्गीतेमध्ये भगवंत कुठेही पैसे मिळवू नका, संपत्ती मिळवू नका असं म्हणत नाहीत. मात्र हे करताना वाममार्गाचा अवलंब करू नका असं सांगतात. किंबहुना आपण या अगोदरच्या सत्रामध्ये पाहिलेलं आहे की मनुष्याने त्याच्या अभ्युदयाकरता प्रयत्न केलाच पाहिजे. म्हणजे जर अर्थ आणि काम हे आपले शत्रू नाहीत तर त्याच्यासाठी नीतिनियमांचा मार्ग न सोडता प्रयत्न केला पाहिजे, आणि नीतिनियमांच्या चौकटीत राहून जे मिळेल त्याच्याकरता समाधानी राहता आलं पाहिजे. आणि हे जर आपण करणार नसू तर त्याच्यामुळे जे प्रारब्ध तयार होईल ते भोगण्याची आपली तयारी असली पाहिजे. काही आपल्या वाट्याला दुःख आलं तर ते भोगायची आपली तयारी नसते. मला कायम सुख आणि सुखच पाहिजे असं होत नाही. सुख आणि दुःख हे एका चक्रासारखं आहे, एखाद्या रहाटगाडग्यासारखं आहे. ते कायम आपल्यापाशी राहत नाही. म्हणून दुसऱ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात, मात्रा स्पर्शास्तु कौंतेय शीतोष्ण सुखदुःखदाः आगमापायिनो नित्यास्तां स्थितिक्षस्व भारत. म्हणजे शीत उष्ण सुख दुःख आगमापायिनो हे येतं आणि जातं. जगामध्ये कोणाच्याही वाट्याला कायम सुख किंवा कोणाच्याही वाट्याला कायम दुःख हे असं आलेलं नाही, अजिबात नाही. सुख येतं, सुखाच्या पाठोपाठ दुःख येतं, दुःखाच्या पाठोपाठ सुख येतं. याचा अर्थ सुख आणि दुःख हे कायम टिकणारं नाही. याचं कारण आपलं प्रारब्धच तसं आहे. त्यामुळे असं होतं. म्हणजे आपलं स्वतःच, याचा अर्थ काय झाला, आपण आपलं प्रारब्ध स्वतःच घडवत असतो. आपणच आपल्या प्रारब्धाचे कर्ते असतो. आपल्याला दुसरं कोणीही देत नाही. पण आपला स्वभाव काय आहे की आपण एखादी गोष्ट करायला गेलो, एखादं कर्म करायला गेलो आणि त्याच्यामध्ये काही त्रुटी आली. ती त्रुटी आल्यानंतर आपण त्याचं खापर दुसऱ्याच्या डोक्यावरती फोडायला तयार होतो. त्यांनी असं केलं म्हणून असं झालं नाही. शांतपणे विचार केला पाहिजे की आपण कुठेतरी कमी पडलो, आपल्यामध्ये काहीतरी त्रुटी आहे आणि ती त्रुटी दूर करून पुन्हा प्रयत्न करूया, होईल. म्हणजे दुसरं कोणीही आपल्या सुखदुःखाचं कारण नसतं.
भगवंताना, परमेश्वराला, देवाला कधीही दोष देऊ नका की देवा काय रे माझ्या वाट्याला दिलंस. नाही, हे तूच पूर्वी केलेलं आहेस, ते तुझ्या आत्ता वाट्याला आलं, ते संचित होतं, ते पिकून तयार होऊन प्रारब्ध होऊन तुझ्या आत्ता वाट्याला आलेलं आहे, ते तुझंच आहे आणि तुझं तुलाच मिळणार, तुझं दुसऱ्याला मिळणार नाही की दुसऱ्याचं तुला मिळणार नाही. मग जर आपण चांगलं कर्म केलं तर त्याचं फळ काय तयार होतं? सुख. आणि वाईट कर्म केलं, चुकीचं कर्म केलं, कुकर्म केलं तर त्याचं फळ हे दुःख असणारच. यालाच आपण सुख म्हणजे म्हणतो पुण्यकारक आणि दुःख म्हणजे पापकारक. म्हणजे आपण ज्याला पाप आणि पुण्य म्हणतो याचा अर्थ चांगल्या कर्माचं फळ सुख म्हणजे पुण्य, वाईट कर्माचं कुकर्माचं फळ म्हणजे दुःख म्हणजे पाप. आता थोडंसं याचा हिशोब करूयात बरं का. अशी कल्पना करा, एखाद्या माणसाने 50 कर्म केली, त्यातली 40 चांगली केली आणि 10 वाईट किंवा कुकर्म केली. आपण काय म्हणू की मी 40 चांगली कर्म केली आहेत आणि 10च चुकीची कर्म केली आहेत. म्हणजे 40मधनं 10 गेली म्हणजे 30 राहिली, म्हणजे 30 चांगल्या कर्मांचं फळ जे सुख पुण्यकारक ते माझ्या वाट्याला येणार, असं अजिबात होत नाही. जसं आपण बँकेमध्ये 1000 रुपये भरले, त्यातले 500 रुपये काढले, याचा अर्थ बँकेमध्ये 500 रुपये शिल्लक राहिले. हा जो बँकेचा किंवा व्यवहारातला आपला नियम आहे, कायदा आहे, कर्माचा कायदा तसं सांगत नाही. आपण चांगली 40 कर्म केली आणि 10 वाईट कर्म केली, याचा अर्थ आपण 50 कर्म केली, ह्या 50च्या 50 कर्मांचं फळ आपल्याला भोगावंच लागणार. म्हणजे 10 चांगल्या कर्मांबरोबर 10 वाईट कर्म प्लस मायनस झालं आणि 0 झालं असं होत नाही. हे 40 कर्मांचं फळ सुख हे भोगावंच लागेल, 10 कर्मांचं फळ दुःख हे भोगावंच लागेल. म्हणजे कर्माच्या सिद्धांताप्रमाणे कर्माच्या कायद्यात 50 कर्म केली मग ती चांगली असतील सुख, वाईट असतील दुःख, हे आपल्याला भोगावंच लागेल. हे सगळं ऐकल्यानंतर मनामध्ये विचार येतो, याच्यावरती उपाय काय? यांना सुटायचं कसं? तर याच्यातनं बाहेर पडण्याकरता भगवद्गीता हा फार मोठा आधार आहे. अगदी माझ्या सुरुवातीच्या सत्रामध्ये मी एक शब्द वापरला होता की भगवद्गीता काय आहे? भगवद्गीता हे जीवनशास्त्र आहे. जे मनुष्य म्हणून जन्माला आल्यानंतर मनुष्याने त्या मनुष्य म्हणूनच्या जीवनामध्ये कसं वागावं, त्याचं आचरण कसं असावं हे सांगणारं शास्त्र म्हणजे भगवद्गीता आहे. आणि या चक्रातून बाहेर पडण्याकरता भगवंतानी भगवद्गीतेमध्ये कर्मयोग, ध्यानयोग, भक्तियोग, ज्ञानयोग असे योग सांगितलेले आहेत. तुम्ही काय करा, जे आपल्याला शक्य आहे, जे आपल्याला जमू शकेल, तुमच्या आवडीप्रमाणे जमू शकेल त्याप्रमाणे कुठलंही निवडा ना, अडचण काय आहे? म्हणजे भगवद्गीता हा जीवनशास्त्राचा गाभा आहे आणि त्याप्रमाणे आचरण करून, भगवद्गीतेप्रमाणे आचरण करून मनुष्य संचित कर्मातून आणि त्यातून निर्माण होणाऱ्या प्रारब्ध कर्मातून सहज बाहेर सुटून मोक्षाप्रत जाऊ शकतो. हे एका जन्मात होईल का? एका जन्मात नाही व्हायचं, ठीक आहे, पण निदान इथून पुढच्या काळामध्ये, इथून पुढच्या आयुष्यामध्ये आपण अशी कर्म करूयात की ज्या कर्मामुळे मला त्याचं फळ भोगावं लागेल. अशी कर्म नाही करायची. मागच्या 2 सत्रामध्ये कर्मयोगामध्ये आपण हेच विवेचन केलं की आसक्ती सोडून कर्म करा, कर्माच्या फळाची अपेक्षा सोडून कर्म करा, परिणाम काही हो मला मान्य आहे, त्याप्रमाणे मी दुरुस्त करीन, माझ्या चुका मी शोधून काढीन, चुका दुरुस्त करून त्याप्रमाणे पुन्हा तेच कर्म करीन. याप्रमाणे जर आचरण केलं तर आपल्याला याच्यातून सहज बाहेर पडता येईल. आणि मग प्रश्न असा येईल की मग या जन्मामध्ये तर मुक्ती तर नाहीच,
तर मग काय होईल? मी चांगलं कर्म केलं तर काय होईल? मी याच्या सुटण्याकरता प्रयत्न केला तर काय होईल? तर पुढचा जन्म जो मला मिळेल, हा पुढचा जन्म मला असा मिळेल की त्याच्यामध्ये मी आत्ता जिथे थांबलो तिथून पुढे सुरुवात करता येईल. याच्यामध्ये एक विचार करा, आज आपण असं म्हणू की आज मी सुस्थितीमध्ये आहे, आज माझ्या अपेक्षेप्रमाणे मला घर मिळालं, माझ्या अपेक्षेप्रमाणे मला नोकरी मिळाली, किंवा माझ्या अपेक्षेप्रमाणे माझा धंदा व्यवसाय चालतो, माझं उत्पन्न चांगलं आहे, राहतं घर चांगलं आहे, माझी पत्नी किंवा पती चांगले आहेत, माझी मुलं चांगली आहेत, ती चांगली शिकत आहेत आणि ती चांगली वागत आहेत. हे कशाचं फळ आहे हो? आपण म्हणतो हे मी केलं, तर तुम्ही नाही केलं. तर या अगोदरच्या जन्मामध्ये तुमची जी काही संचित कर्म पक्व झाली ती या जन्मामध्ये तुम्हाला फळ देतात. याचा अर्थ आत्ता जे माझं जीवन आहे, आत्ताचं जे माझं जगणं आहे, त्याचा पाया चांगला किंवा वाईट जे असेल ते, तो पाया मी मागच्या जन्मांमध्ये घातलेला आहे. तर मग हा जर जन्म माझा शेवटचा नसेल, या जन्मामध्ये जर मला मुक्ती किंवा मोक्ष मिळणार नसेल, तर निदान पुढच्या जन्माचा पाया मी या जन्मामध्ये घालणं हे आपलं कर्तव्य नाही का? तर ते कर्तव्य आपण बजावूयात आणि हळूहळू मोक्षाप्रत जाण्याचा प्रयत्न करूयात. या ठिकाणी हा कर्माचा सिद्धांत, कर्माचा कायदा हा विषय संपवतो. पुढच्या सत्रामध्ये आपण गीतेतील ध्यानयोग या विषयावरती चिंतन करणार. जाता जाता एक शेवटची गोष्ट सांगायची. डिसेंबरच्या 14 तारखेला, मंगळवार 14 डिसेंबर या दिवशी गीता जयंती आहे. ज्या दिवशी अर्जुनाला भगवंतानी कुरुक्षेत्राच्या रणांगणावरती भगवद्गीता सांगितली, तो हा दिवस मोक्षदा एकादशी. या गीता जयंतीच्या निमित्तानं, गीता जयंतीच्या पर्वाला आपणा सर्वांना शुभेच्छा. आणि गीता जयंतीच्या निमित्ताने हे आत्ता ऐकल्यानंतर आपण एक दृढ संकल्प करूया की माझं निदान उर्वरित आयुष्य ते मी गीतेतील तत्त्वज्ञानाप्रमाणे आचरीन, गीतेच्या तत्त्वज्ञानाचं आचरण करीन आणि भगवंतांच्या निकट 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 जाण्याचा प्रयत्न करीन. आजच्या सत्राबद्दल काही जर शंका असतील, काही प्रश्न असतील तर या नंबरवरती व्हॉट्सॲपवरती विचारा. पुढच्या सत्रामध्ये मी त्याचं सुरुवातीला प्रथम उत्तर देईन. नंबर लिहून घ्या. 7420073131. पुन्हा सांगतो, 7420073131. या ठिकाणी अल्पविराम घेतो. त्वदीयं वस्तु गोविंद तुभ्यमेव समर्पय. प्रभू, एक सूचना सांगायची राहिली की हे जे सगळे व्हिडिओ येतात हे माझे पुणे सुंदर पुणे या प्लॅटफॉर्मवरती येतात, यूट्यूबवरती. तर यूट्यूबवरती माझे पुणे सुंदर पुणे या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. बेल आयकन दाबल्यानंतर येणारा प्रत्येक व्हिडिओ तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती सहज पाहता येईल. आणि हा व्हिडिओ किंवा या मंचावरचे, या प्लॅटफॉर्मवरचे व्हिडिओ तुम्हाला जर आवडले असतील तर इतरांच्या बरोबर देखील शेअर करा. या चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजेत. धन्यवाद.